ऑलराईट मंडळी, सो मराठी सिनेमा सृष्टीकडनं आणखीन एक टीजर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे श्री गणेशा. होय, आणि हा सिनेमा येणार आहे 20 डिसेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला जवळच्या सिनेमागृहामध्ये. कसा आहे याचा टीजर, पटापट चर्चा करूया. सगळ्यात आधी कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर प्रथमेश परब, शशांक शेंडे, मेघा शिंदे, संजय नार्वेकर हे सगळे आपल्याला या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे संवाद आणि पटकथा लिहिलेले आहे संजय नवगिरे यांनी. आणि जर का दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर मिलिंद कवडे हे जे मराठी डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, प्रोड्युसर आहेत, तर यांच्याकडनं या सिनेमाचं दिग्दर्शन झालेलं आहे. आता मिलिंद कवडेंबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या इथून मागच्या सिनेमांवरती जर का प्रकाश टाकायचा झाला तर या प्रकारचे सिनेमे त्यांनी बनवले. टकाटक, टकाटक 2, जस्ट गंमत, एक नंबर, 1, 2, 3, 4, शिन्मा, 4 इडियट्स आणि येड्यांची जत्रा. सो ऑनेस्टली स्पीकिंग, मी यातला एकही सिनेमा पाहिलेला नाहीये, फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली, बट येस, मी नाही बघितला एक पण सिनेमा. सो अगेन माझ्यासाठी मिलिंद कवडे ही व्यक्ती अत्यंत नवखी असणार आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून. पण आता मला असं वाटतं की ओव्हरऑल जो एक चित्रपटाचा जो आपल्याला प्लॉट दिसतोय, तर एक मुलगी आहे आणि तिने आय थिंक ती कार हायर केलेली असावी आणि ऑफकोर्स तिला रोड ट्रिपला जायचे, कुठेतरी एका ठिकाण ए वरनं ठिकाण बी पर्यंत पोहोचायचे. मीनवाईल ज्या काही गमती जमती घडणार आहेत आणि प्लस ती एक आय थिंक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण असू शकते, किंवा तिचा काहीतरी इंटरेस्ट आहे सोशल मीडियावरती सगळं काही पर्सनल लाईफचं टाकायचं, अपलोड करून वगैरे. सो या पद्धतीचा ओव्हरऑल एक प्लॉट आहे आणि साधारण रोड ट्रिपचे सिनेमे फारसे बनत नाहीत मराठी सिनेमा सृष्टीमध्ये. सो आय थिंक हा एक वेगळा जॉनर आहे जो नक्कीच एक्सप्लोर करायला आवडेल. पण आता हा पण फार महत्वाचा आहे तो यासाठी, कारण मला असं वाटतं की दिस इज हाय टाइम राईट नाव, की आता ना मराठी जे निर्माते आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ज्या कंपन्या आहेत, तर यांनी ना आता एकत्रितपणे एक म्युच्युअल ग्राउंड्सवरती येऊन एका आता स्वतःच्या आपल्या हक्काच्या मराठी OTT प्लॅटफॉर्मची निर्मिती करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की गायत्री ऑलरेडी आहे, म्हणजे प्लॅनेट मराठी आहे, किंवा मला असं वाटतं की हे जे 1-2 उदाहरणं तुम्ही मला देताय हे स्वतःच्या अस्तित्वाला घेऊन सिरियस नाही आहेत अजिबातच. आज सुद्धा तुम्ही प्लॅनेट मराठीच्या वेबसाईटवरती जा किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ते ओपन करा, तुम्हाला समजेल की ते कितपत सिरियस आहेत त्यांच्या कामाबद्दल. बग्स कधी सॉल्व्ह केलेले नाहीयेत, वारंवार तक्रारी देऊन सुद्धा, आणि कुठल्याच प्रकारचे सिनेमे तिथे लगेच येत नाहीत. सो मला असं वाटतं की आता आय थिंक दिस इज हाय टाइम राईट नाव, अँड व्हॉट वी कॅन डू इज, आता बघा, आता हा जो सिनेमा आहे म्हणजे श्री गणेशा, हा सिनेमा एकतर असा खूप मोठा असा बिग बजेट पॅन इंडिया की असं काहीतरी ट्रिगर करणारा नाहीये की यार ही गोष्ट ना थिएटरमध्ये जाऊनच मज्जा येणार आहे बघायला. सो हा जो एक फॅक्टर आहे, कारण का साधारण लॉकडाऊन नंतर आपल्या सगळ्यांच्या जी सायकोलॉजी बदलली, OTTचं प्रमाण खूप वाढलंय, लोकांना आता घर बसल्या बऱ्यापैकी कॉन्टेंट खूप जास्त एक्सप्लोर करायला मिळतो, आणि त्याच्यामुळे काय झालं की मराठीकडे लिटरली, आणि वेन आय एम सेइंग लिटरली, तर मराठीकडे लिटरली लोकांनी पाठ फिरवलेली आहे. सो त्याचं कारणच आहे की आता मराठी सिनेमा सृष्टीला थोडं अपडेट होण्याची खूप गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की अशा ज्या फिल्म्स आहेत कमी बजेटच्या, हलक्या फुलक्या कॉमेडीच्या, हलक्या फुलक्या जस्ट एक काही फारसं त्यातनं तुम्हाला खूप असं डोकं नसतं लढवायचं, किंवा या पद्धतीच्या ज्या फिल्म्स असतात तर या तुम्ही सरसकटपणे OTT साठी बनवायला सुरू करू शकता, जेणेकरून जो काही लॉसमध्ये जाते समजा मराठी सिनेमा सृष्टी, किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आपण वारंवार डिस्कस करतोय, तर फ्लॉप्स होण्याचं प्रमाण खूप जास्त कमी होईल. आणि जे पॅन इंडियाला आपण रिप्रेझेंट करू शकतो आपली मराठी इंडस्ट्री, अशा ज्या फिल्म्स आहेत, बिग बजेट फिल्म्स आहेत, जस्ट लाईक फुलवंती, तर अगेन अशा प्रकारच्या फिल्म्सलाच आपण थिएटरमध्ये आणावं असं मला वाटतं. आणि आय थिंक तो योग्य निर्णय असेल, कारण मागचा आमचा जर व्हिडिओ तुम्ही एक बघितला नसेल तर त्याच्यामध्ये आपण एका पाठोपाठ एक 4 ते 5 अशा वेल डिझर्विंग फिल्म्स होत्या ज्याला मराठी प्रेक्षकांनी लिटरली पाठ फिरवली होती. सो त्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामागची काय कारण असू शकतात वगैरे सगळ्या गोष्टी, सजेशन्सवरती सुद्धा आपण नेहमी चर्चा करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन्सवरती सुद्धा चर्चा या चॅनलवर नेहमीच केली जाते. सो एकंदरीत माझं हे मत आहे, तुमचं काय मत आहे? आणि श्री गणेशा या चित्रपटाचा टीजर ऑनेस्टली स्पीकिंग मला खूप ॲव्हरेज वाटलाय. काहीच नाहीये त्याच्यामध्ये असं की शेवटपर्यंत तुम्हाला हुक करून ठेवीन आणि तुम्ही विचार करायला भाग पाडाल, किंवा तुम्ही खूप जास्त ट्रेलरच्या आतुरतेने वाटच बघत बसणार आहात, असं काही याच्यामध्ये नाही. अत्यंत ॲव्हरेज स्टोरी वाटते, ॲव्हरेज पद्धतीने त्याला आपल्या सगळ्यांसमोर चित्रित करून आणण्याचा प्रयत्न असावा. बट लाईक आय सेड, इट्स टू सून टू जज द फिल्म. आणि बघूया नक्की, ट्रेलर आल्यानंतर ऍक्च्युली बऱ्यापैकी आपल्याला कल्पना येते कुठच्याही सिनेमाची, त्याचा आत्मा कळतो. सो येस, ओव्हरऑल हा होता माझा रिव्ह्यू श्री गणेशा या फिल्मच्या टीजरला घेऊन. तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि सजेशन्स द्या, अजून कुठल्या सिनेमांचे काही ट्रेलर टीजर आले असेल ज्याचे तुम्हाला रिव्ह्यूज हवे असतील तर तेही कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण एक नवीन एक गोष्ट सुरू करतोय चॅनलवरती, लवकरच त्याच्याबद्दल मी अपडेट देणार आहे. फॉर दॅट स्टे ट्यून्ड अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी, बिकॉज इट्स फ्री. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.